Hi guys, this is Ekta from Dang Delicious. Welcome to a new vlog. So guys, आज weekend आहे आणि आय थिंक बाय नाव यू गाईज नो द ड्रिल. भली मोठी टू डू लिस्ट आहे, पण आज खूप एक्साइटमेंट आहे कारण इट्स जस्ट 1 week टू गो फॉर कायराज बर्थडे. आणि सेकंड एक्साइटमेंट इज बिकॉज आज पिंकी मावशीकडे साई भंडारा आहे. रोहनचं जर काउंटडाऊन चालू होतं खूप दिवसांपासून की या दिवशी आपल्याला जायचंच आहे मावशीकडे. सो बेसिकली द प्लॅन इज आधी आम्ही मावशीकडे जाणार आहोत आणि मग आम्ही कायराच्या शॉपिंगला जाणार होतो. आणि कायरा तर एवढी एक्सायटेड आहे तिच्या शॉपिंगसाठी की ती सगळ्यांना सांगते मी मॉलला जाणार आहे. आता वीकेंडला तिने स्कूलमध्ये पण तिच्या सांगून ठेवलं आहे. सो इवन शी इज क्वाईट एक्सायटेड. लेट्स गो. काय टाकलंय ते कंपोज केलं बरं घरी बनवलं. काय करत आहे पप्पा सकाळी आलेत कायराला प्लांट कसं लावायचं आहे दाखवायला. तुझ्या हाताने तू टाकायचं थोडं स्प्रिंकल कर. बिलू काय आहे ते स्प्राउट्स. व्हेरी गुड. कायरा फर्स्ट प्लांट हे करते. आता विकत घेऊन आली. थोडी थोडी मड घे आता याच्यामध्ये टाक. थोडी राईट हँड यूज युअर राईट हँड. इट्स ओके. राहू दे टाक. भरपूर घे अरे झालं काय रा. ठीक आहे असं आहे बरं. तोपर्यंत असं हां मिक्स कर. हां मिक्स वरच्यावर मिक्स करायचं फिंगर्सनी असं. हां येस. आतमध्ये एवढा डीप आत नाही घालायला आतमध्ये जातील एकदम. बस हां आता तुझ्या हाताने पूज. व्हेरी गुड. मस्त ना आहे ना. थोडस पाणी हळूहळू हा. हळूहळू स्लोली. येस सारी सगळ्या बाजूनी. हा गुड गर्ल. इकडे हॅपी. हे घे ठेव. आपण हे झाडला थोडं पुढे करतो तुझ्या अरे वा प्लेट खाली पकड पकड इकडे खाली. तुम्ही खाली पकड. हा खाली हा प्लेटला. व्हेरी गुड. प्लँकिंग दे तिला. विल हॅव टू वेट. हा थोडं रोज पाणी घालूया थोडं. प्लांट लावून तर झालंय. आता आपल्याला वेट करायचं आणि कायला रोज बेसिकली शिकवायचं आहे की हे कशी प्लांटची ग्रोथ होते. दॅट्स वाय एवढ्या पप्पांनी हा एवढा मोठा इनिशिएटिव्ह घेतलेला कायरासाठी. क्रिकेटचा खेळ रंगलाय आमच्याकडे. तो बघ बॉल घ्यायचा पटकन. करा बॉलिंग करा. कोण कॅच देते. ओके तू करतो बॅटिंग कर. ओके आम्ही मावशीकडे आलोय. ते साई भंडारा चालू आहे. जेवण इथे बनतंय. हे जे सगळे मोठे मोठे रेसेल्स दिसत आहेत त्याच्यामध्ये जेवण बनतंय. मावशी ब्लॉग करतो. मावशी आम्ही तर साईबाबांच्या पाया पडायला आलोय. कायरा कोण आहे. साईबाबांच्या पादुका. इथे खूप सुंदर अशी साईबाबांची मूर्ती आहे. एकदम जोरात सगळी तयारी चालू झाली आहे. जेवण तर बनलंय ऑलमोस्ट.
मावशी हे जे जेवण आहे, किती लोक जेवतात? 3,500 लोक जेवतात. आता हे जे जेवण आता म्हणजे ऍक्च्युली संयुक्त आपल्याकडे 2 टाइम जेवण असतं. हा एवढा भंडारा महाप्रसाद. पण आता हे जे बनलंय संध्याकाळी परत वेगळं बनणार. बनवतो. आणि जर लेट आलीस ना तर तुला वांग्याची भाजी भेटणार. आणलेत वांगी 25 किलो म्हणून लेट वांगी, जेवायचं. 10 किलो बटाटे, टॅमॅटो. नाहीतर बटाटेच खावे लागतात. तुला यायचं आहे? मी वांग नाही ट्राय खात. करतो. मी वांग नाही. पनीर टाकून. बरीच नाही आता या सांगू शकत नाही स्टॉक वाढेल पण कारण कुठे यात program पण नाही ना. हा. त्यामुळे संध्याकाळी गडबड होते. मावशी थांबलेत वाट बघत. हा तेच तर कधी येतोय त्याचा टर्न. बसली दुसरी पंगत. ए चला बाय बाय बाय. रोहन कायला नंबर मेमोराईज करवतोय की काय नंबर आहे आपल्या गाडीचा. आता आम्ही आलो आहे RCTमध्ये. जस्ट गाडी पार्क केली आहे. 1 वीक वरती कायराचा बर्थडे आहे. सो कायराची शॉपिंग करायला आज स्पेशली RCTमध्ये आलो आहे. बिलू तू कुठं चालली? सांगितलं की डान्स कर. मोठीच एनर्जी येते जी आपल्यामध्ये नसते ना ती सगळी हिच्याकडे जाते. कायरा आणि डॅडा डायमंड चेकआउट करत आहेत. हा बरोबर आहे. मस्त चॉईस आहे तुझी. आवडली मला. हा घेऊया. आणि मॉलमध्ये आली ना हिच्याकडे ना वेगळी एनर्जी येते. वेगळी अशी फिरकायचं तिला सगळं माहिती आहे. आणि शी इज ओनली लिडिंग द वे असं. दिस ऑर दिस विच वन डिड यू लाईक? दिस वन लाईक पिंक वन. ओके विल ट्राय बोथ. ओके विल ट्राय बोथ. छान आहे. दोन्ही आवडले. सो आमच्याकडे ना एक ना ठरलेला रिच्युअल आहे. आय थिंक वी आर ब्रिंगिंग कायरा हिअर सिन्स ही वॉज 6 months ओल्ड. एव्हरी सिंगल टाईम घरून पॉटी जरी करून आणली असेल तरी इथे स्पेसिफिकली ती झालीच पाहिजे. आणि अगेन हिअर वी आर इन द बेबी केअर रूम वेअर कायरा इज अनलोडिंग हरसेल्फ. गोल गोल फिरतात एस्केलेटरवर. जस्ट कायराच थिंग. कायरा शॉपिंग नको रोहन. बस त्याच्यामध्ये माझं एकही नाही. एक हात खाली अजून म्हणजे होऊ शकते अजून शॉपिंग. कायरा अजून शॉपिंग करायची आहे. आधी एक ब्रेक घे खायचा. चला हा. चला डोनट्स खायला जाऊया. चला चलो डोनट्स डोनट्स. लेट्स गो. इकडे ये इकडे टाको बेल लागेल. हे बघा चालू झाली पॉपकॉर्न. तुला नको आहे फ्रेंच फ्राईज? तू आमच्यासोबत शेअर करशील का पॉपकॉर्न? थँक्यू. खायराचा फेवरेट खायला पॉपकॉर्न मिळाला आहे. बिचारी खूप दमली आहे
अजून आमचे 2 स्टॉप्स बाकी आहेत शॉपिंगचे. आणि थोडासा कायराला आणि रोहनला विश्रांती हवी होती. Can you मला make काय out? मी नाही बोललो. कोणत्याही विश्रांती महाग पडते. एवढी एनर्जी जनरेट नाही जेव्हा सेव्ह करणार ना तेवढं तिकडे महागच पडेल. आय नो काहीतरी राहिलं वाटतं. हे बघ कुठे गेली मी ते काहीतरी राहिलं म्हणून थोडा हे करते शोधते बघते आपल्याकडे. तुझं झालं मला शेअर नाही केलंस खूप टाइम झाला. मीच घेतो ऐकत घेतला. आय एम सॉरी. मी भांडते वाटतं त्याच्यासोबत. काय लपडी करत होतीस. वाव एवढंच वा. चला खाऊया. एवढं सगळं आहे पण कायराला घरचंच पाहिजे. हे काय खायचं नाही तिला. घरून आले पपैया खाते. अर्धा डबा संपवला वाटतं. टेस्टी काय रा. हीच ती मुलगी आहे जिला झोप आलेली खूप जास्त एकदम अनावर झालेली झोप. आणि द मिनिट वी हॅव एंटर्ड हॅमलेस तिची कम्प्लिटली झोप गेलेली आहे. काय आहे ग्लोब आहे ना. कायरा आणि रोहनचा परफॉर्मन्स चालू झालाय. कायरा साफसफाई करताना धूळ काढतात ना. ऍक्टिंग बघा. शूज बघायचे. झालं डान्स करते. कायरा इकडे. कायराला स्कूलची फ्रेंड भेटली आहे आणि तिला ती जम्पिंग करून दाखवते. हां त्यासोबत गेली खेळायला जात होती. कायरा लेट्स गो. चलो झाली आमची शॉपिंग. फायनली आता आम्ही निघालो आहे. कायरा पण लाईट्सने मेस्मराइज्ड आहे. कायरा सगळे लाईट्स बघते. कायरा चलो लेट्स गो. झाली आमची शॉपिंग. सगळं झालंय सगळं उरकलं आहे. आता या दोघांची मस्ती चालू आहे. निघालो आहे आम्ही. इट लुक्स लाईक वी आर द ओनली पीपल इन द पार्किंग लॉट. एवढा वेळ झाला आहे कळलं पण नाही कधी. आता ऑलमोस्ट 8 वाजले. आम्ही 3ला निघालो होतो इथे यायला. या मुलीची एनर्जी बघा. दुपारी झोपलेली नाही आहे. मध्ये झोप येत होती. आता ती फुल हाय ऑन एनर्जी आहे. आता तर आम्ही निघालो आहे. होपफुली जाईपर्यंत ती झोपणार नाही. त्याच्याकडे घरी जाऊन झोपेल नाही तर जरा जेवणाची वांदे होती. निघतो आता आम्ही. आवाज येत नाही यांचा. कायरा गाडीत जाऊया. तू लप जा. आम्ही गाडीत बसतो. तू लप जा जागेवर जाऊन बसतो. चलो जाऊया. सगळे आता मी घरी जायला निघालो आहे. कायराचे काय पराक्रम चालू आहे बघताय का तुम्ही. कायराचे ठेवून दे. मम्माचं आहे ते. प्लीज कायरा कॅन यू पुट इट बॅक. नो कायरा. सो घरी जाता आम्ही जस्ट घरी आलो आहे. कायराला मी झोपवलं आहे आणि घरी आल्या लगेच रोहनला जायचं होतं. कारण 10 वाजेपासून भजन स्टार्ट होणार होतं. तर आम्हाला ऑलमोस्ट 8:45 वगैरे झाले घरी येण्यासाठी. आणि तेवढ्यात
थोडा फ्रेशन अप वगैरे झाला आणि तो गेला, कारण तो भजनासाठी खूप जास्त एक्सायटेड होता. आणि कायरा, ओ माय गॉड, एवढं खेळूनसुद्धा, एवढं फिरूनसुद्धा मिडवे आम्ही येतो तो घरी, तर रोहनला बोलते, डॅडा तू इथून लेफ्ट घे, आपण परत मॉलला जाऊया, मी अजून खेळलीच नाही आहे. सो परत आता घरी आली, तिला अजून खेळायचं होतं, एवढी तिला झोप आलेली, पण तिला अजून खेळायचं होतं. तिला जबरदस्ती मी आज झोपवलं आहे, कारण त्याचं झोपच होणार नाही. या महाराष्ट्रासाठी सर्व साई भक्तांचे हार्दिक स्वागत. सर्व साई भक्तांनी या साई मंडळी साई नगरी शेजारी जमायचं श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का. सो आजचा असा हा होता एकदम सुपर टायरिंग बट ॲट द सेम टाईम सुपर फन डे, अ डे दॅट वी विल ऑलवेज चेरिश अँड रिमेंबर. सो गाईज, मी आजचा हा व्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला आमचा हा व्लॉग कसा वाटला हे आम्हाला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि जर तुम्हाला आमचा हा व्लॉग आवडला असेल तर तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका न्यू व्लॉगमध्ये आणि नेक्स्ट टाईम. बाय.